उंचावर नेते आणि परत त्याला सोडते आणि वाट बघते खाली त्याला उडता येतं का, जमिनीवर जाऊन आपटवली त्याची काळजी घेत राहते. जर ह्यानं काही हालचालच केला नाही, असंच मी सोडले खाली जर आपटला तर माझं लेकरू मरल. म्हणून ते काय करते, प्रॅक्टिस घेत असते की वरी जावं, पंखावर आपल्या उडावं. आणि मग ते पक्षी काय करतात, काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये ते आपले काय पंख काढून उडायला शिकतात. हालेलुया. ते आईचे लक्षण आहे, आईचे काम आहे. तसं प्रभू पण, देवाचं वचन पण सांगतं, आपण पण त्या मुलायम गादीवर नवीन नवीन दिवस असते. आता ठीक आहे, जे दुधावरचे आहेत, ज्याला अजून उडता येत नाही त्यांच्यासाठी ठीक आहे. हालेलुया. पण कधी ना कधी देवाला वाटतं माझे मी लेकरं आता आपल्या आपल्या पंखावर उडायला शिकावं. किती दिवस मीच पंख घालून तुमच्यावर पाकर घालून बसतो, केस पिकून चालले आपल्या. पण अजून म्हणाला घरट्यातच ठेव, घरट्यातच मुलायम दूध भेटू दे, मुलायम चांगलं खायला भेटू दे, मुलायम चिकन चोपडं भेटू दे. काम होऊ दे पैशाचे, हे घरट्याचे काम आहेत. देव तुम्हाला त्याच्यासाठी वाचवत नाही. देव म्हणतो तुम्ही आकाशामध्ये आता उंच भराने घ्यावं, जगात राहणाऱ्या गोष्टीमध्ये, नोकरीमध्ये, ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये, त्या पापामध्ये आनंद घेऊन तर त्याला वाटतं उंच उडत राहावं. हालेलुया. प्रभू येशू ज्या वेळेस मेला, जमिनीवर